ज्युडिओ ख्रिश्चन इस्लामिक परंपरा खरं म्हणजे सुसंगत संलग्न एकमेकाशी जुळलेली आहे. सगळ्यांच्या दृष्टीने इस्रायल आणि त्यातलं जेरुसलेम हे महत्वाचं होऊन बसतं. पॅलेस्टिनी अरबांना एकमुखी नेतृत्व नव्हतं आणि ध्येय नव्हतं. ज्यू एकत्र झालेले होते. संपत्ती, बुद्धिमत्ता, संघटना, व्यावहारिक विचार याच्या आधारे शस्त्रास्त्र गोळा करून त्यांनी ठरवले होते पॅलेस्टाईनमध्ये आपलं राष्ट्र निर्माण करायचं. 1905 नंतर इस्रायलच्या प्रदेशात त्या जमिनी विकत घेण्याची प्रक्रिया चालू झाली. भोवती अरब देशांचा महासागर पसरलेला आहे, एवढंसं टिसभर इस्रायल. पण सर्वच्या सर्व युद्धांच्या मध्ये अरबांचा पराभव झाला. एकच वेळ अशी आहे की जेव्हा इस्रायलने ठरवलेलं होतं की आता जर उरलं नाही तर अणुबॉम्ब टाकू. ज्यूइश समाजावर अत्याचार न केलेला आणि केवळ अत्याचार न केलेला नव्हे, ज्यूइश समाजाला प्रेमाने स्थान दिलेला एकच देश आणि एकच संस्कृती ती म्हणजे आपण भारत. आधुनिक काळामध्ये इस्रायल राष्ट्र मुळात अस्तित्वात आलं तेच 2000 वर्ष भयानक अत्याचार सोसल्यानंतर. आणि त्या अत्याचारांचं सगळ्यात भयानक टोक मानवी इतिहासातलं भीषण म्हणजे हिटलरने केलेलं हत्याकांड. 70 लाख ज्यूइश माणसांना वेचून वेचून माणसांच्या कत्तली कशा कराव्यात ह्याचे नवे नवे प्रकार शोधून शोधून त्यांना मारण्यात आलं. हिटलर पहिल्या महायुद्धाची पराभवाची जबाबदारी ज्यूंवर. ज्यूंना हे नवीन नव्हतं. इसवी सनाच्या पूर्वीचं पहिलं शतक याच्या सुमाराला जेरुसलेम आणि हा इस्रायलचा प्रदेश त्यांच्या ताब्यातून गेला. तिथपासून पुढे 2000 वर्ष हा ज्यूइश समाज जगभर विखुरलेला होता. आणि त्या ठिकाणच्या राज्यकर्त्याची लहर फिरली की तो ज्यूंवरच्या अत्याचाराचा कार्यक्रम हाती घेतो. त्याचं गाजलेलं नाव आहे पोग्रोम. पोग्रोम प्राचीन काळ, मध्ययुग, आधुनिक. जगाच्या पाठीवर ज्यूइश समाजावर अत्याचार न केलेला आणि केवळ अत्याचार न केलेला नव्हे, ज्यूइश समाजाला प्रेमाने स्थान दिलेला एकच देश आणि एकच संस्कृती ती म्हणजे आपण भारत. कोकणच्या किनारपट्टीवर सुद्धा हे ज्यूइश जे तिथून सुरक्षिततेसाठी 2000 वर्षांपूर्वी बाहेर पडले ते येऊन राहिले. आजही ते सगळे बेने इस्रायल या नावाने, बेने इस्रायल म्हणजे इस्रायलचे सुपुत्र, बेने इस्रायल या नावाने ओळखले जातात. ते 20वे शतक जसं चालू झालं तसं ज्यूइश समाजामध्ये विशेषतः पोलंड आणि रशियाचा दक्षिणेकडचा भाग जिथे झारचे ज्यूंवर भयानक अत्याचार होत असत, त्यांच्यातून ही प्रेरणा आणि ही चळवळ उदयाला आली. तिचं नाव झायोनिस्ट मुव्हमेंट. तिचा नेता डॉक्टर वाइझमान. आणि 1905 मध्ये ही चळवळ स्थापन झाल्यानंतर त्यांनी डोळ्यासमोर स्वप्न ठेवलं की ज्यू समाजाच्या वरचे अत्याचार थांबवायचे असले तर आपल्याला ज्यूइश होमलँड, एक ज्यूंचं घर पाहिजे, एक राष्ट्र पाहिजे. त्यावेळी म्हणताना त्यांचं म्हणणं ते जेरुसलेम आणि इस्रायलमध्येच पाहिजे असं नव्हतं. खरं म्हणजे आता ऐकायला उलट गंमत आणि आश्चर्य वाटेल ते म्हणजे एक वेळी युगांडाशी चर्चा झालेल्या होत्या की तुम्ही युगांडामध्ये आम्हाला काही हजार हेक्टर भाग द्या, तिथे आम्ही ज्यूंचं हे वेगळं राष्ट्र बसवतो. पण डॉक्टर वाइझमान आणि नंतर डेव्हिड बेन-गुरियन, याला आधुनिक ज्यू राष्ट्राचा राष्ट्रपिताच म्हणतात, त्यांनी मिळून स्वप्न पाहिलं की नाही, इस्रायल मध्येच झाली पाहिजे. कारण ओल्ड टेस्टामेंट मधली जी सगळी भूमी ती म्हणजे ही दुधामधाचा प्रदेश, लँड ऑफ मिल्क अँड हनी असं ज्याचं ओल्ड टेस्टामेंट मध्ये वर्णन आहे तो म्हणजे जेरुसलेम, बेथलेहेम, सी ऑफ गॅलिली, उत्तरेला असलेल्या गोलनच्या टेकड्या. वाटायला हा प्रदेश एवढासा आहे, टिसभर आहे. टिसभर म्हणजे केवढा आहे तुम्हाला मला समजायचं असेल, त्या भाषेत ऐकायचं असेल तर तो आहे पुणे जिल्ह्याच्या 1.5 पट आकार. भौगोलिक आकार पुणे जिल्ह्याच्या 1.5 पट. पण संपूर्ण पाश्चिमात्य संस्कृती आणि पाश्चिमात्य संस्कृतीचा आज जगावर जो काही ठसा आहे त्यामुळे संपूर्ण जगावर जेरुसलेम आणि जेरुसलेम मध्ये जे घडतं त्याला एक स्थान येऊन बसतं, त्याला महत्व येऊन बसतं. जगातल्या सर्वात प्राचीन धर्मांमधला हा धर्म ज्यू. जीसस ख्राइस्ट स्वतः ज्यूच होता.
पण पुढे ख्रिश्चॅनिटी स्थापन झाली. जेरुसलेम ज्यूंनाही प्रिय, जेरुसलेम ख्रिश्चनांनाही प्रिय. जेरुसलेमशी इस्लाम पूर्व अरब व्यापाऱ्यांचा सुद्धा संबंध होता, जाळी होती. त्यामुळे मोहम्मद पैगंबराच्या कार्यानंतर अरबांच्या दृष्टीनेही जेरुसलेमला महत्व होतं. किती महत्व होतं तर पुढे ज्यू आणि ख्रिश्चनांशी अरब मुस्लिमांच्या ज्या लढाया चालू झाल्या त्यामध्ये अरबांना हवं होतं जेरुसलेम. ते प्रत्यक्ष इसवी सन 1000च्या आसपास अरबांच्या ताब्यात आलं. हा इस्रायल नावाचा जो प्रदेश होता तो ज्यूंच्या ताब्यातून तर आधी गेलेलाच होता, पुढे तो रोमनांच्या ताब्यातून गेला, ख्रिश्चनांच्या ताब्यातून गेला. इसवी सन 1000च्या आसपास तो अरब मुस्लिमांच्या ताब्यात आला. तिथपासून जेरुसलेम ही मुस्लिमांच्यासाठी सुद्धा धर्मभूमी. त्यामुळे जेरुसलेम म्हणजे जणू सगळं एक एकाग्र तिथे एकत्र झालेलं. प्रश्न नुसत्या जागेचा नाहीये, धार्मिक विचाराचाही आहे आणि जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि तत्वज्ञान याचा सुद्धा आहे. कारण ज्यू, ख्रिश्चन आणि इस्लाम हे एकाच माळेतले धर्म आहेत. विश्वाची उत्पत्ती, मानवाच्या अस्तित्वाचं रहस्य याविषयी ज्युडाइझम जे म्हणतो ते जवळजवळ सगळं. तत्वज्ञानाच्या चर्चेत मी शिरणार नाहीये, पण ती एक प्रेषितांची परंपरा म्हणून ख्रिश्चॅनिटीला मान्य आहे. आद्य प्रेषित अब्राहम, पुढे आयझॅक इत्यादी, त्या मालिकेतला मोझेस. मोझेस म्हणजे इजिप्तमध्ये जेव्हा फारोआ होते त्यातल्या रामसे पहिला हा एक बलाढ्य फारोआ, त्याचा हा मित्र. या मोझेसला ईश्वराने 10 कमांडमेंट्स 10 आज्ञा दिल्या. साधं जगण्याच्या, कसं जगावं याच्या साध्या आणि अत्यंत योग्य. त्या कोणा त्या जूनच्याच असं काही मानायचं कारण नाही, मानवाच्या त्यामुळे शेजाऱ्यावर प्रेम करा, खरं बोला इत्यादी या प्रकारच्या 10 कमांडमेंट्स मोझेसला दिलेल्या. जूनच्या दृष्टीने सर्वश्रेष्ठ प्रेषित म्हणजे मोझेस. आणि आता मानवी समाजाचा विकास म्हणजे मोझेसनी जे सांगितलं आणि त्या कथा आणि त्या सिलेबल रूपक कथा ओल्ड टेस्टामेंट मध्ये एकत्र करण्यात आलेल्या आहेत, त्यानुसार जीवन घडवायचं. पण पुढे त्याच जेरुसलेम आणि बेथलेम मध्ये जन्माला येताना ज्यूइश होता, पण त्याच्या विचारातून ख्रिश्चॅनिटीचा जन्म झाला, त्याच्या कार्यातून, त्याच्या बलिदानातून, तो जीसस क्राइस्ट. ख्रिश्चॅनिटीचा विकास आहे. पुढे ख्रिश्चॅनिटी संपूर्ण ओल्ड टेस्टामेंट मान्य करते, त्यामध्ये आणखी भर घालते ते न्यू टेस्टामेंट. अब्राहम पासून मोझेस पर्यंत प्रेषितांची जी मालिका आहे ती ख्रिश्चॅनिटीला मान्य आहे. ख्रिश्चॅनिटी म्हणते जीसस ख्राइस्ट हा ईश्वराचा सर्वश्रेष्ठ प्रेषित. त्यांनी मानवाची सगळी पापं स्वतःकडे घेतली म्हणून जे भयानक त्याचं क्रुसिफिकेशन आहे ते आपल्या वतीने आहे. आणि आता जीससला शरण जाणे हा मुक्ती मिळवण्याचा मार्ग आहे. त्याच्या काही शतकांच्या नंतर निर्माण झाला इस्लाम. इस्लाम अब्राहम पासून जीसस पर्यंतची सगळी प्रेषितांची परंपरा मान्य करतो. ओल्ड टेस्टामेंट आणि न्यू टेस्टामेंट मध्ये जे विश्वाचं रहस्य आणि तत्वज्ञान मांडलंय ते इस्लाम मान्य करतो, त्या कहाण्या मान्य करतो. इस्लाम आणखी एक पाऊल पुढे जाऊन फक्त म्हणतो की ईश्वराचा तो सर्वश्रेष्ठ प्रेषित म्हणजे मोहम्मद पैगंबर. कलमा, इस्लाम मधला जो जप करण्याचे एक माळ कलमा, त्या कलमाची ओळ ला इलाहा इल्लल्लाह, एकच ईश्वर आहे तो म्हणजे अल्लाह आहे आणि मोहम्मद पैगंबर हा त्याचा सर्वश्रेष्ठ आणि शेवटचा प्रेषित आहे. म्हणजे ज्युडिओ ख्रिश्चन इस्लामिक परंपरा खरं म्हणजे सुसंगत संलग्न एकमेकाशी जुळलेली आहे. सगळ्यांच्या दृष्टीने इस्रायल आणि त्यातलं जेरुसलेम हे महत्वाचं होऊन बसतं. त्यामुळे भौगोलिक आकार जरी वाटला पुणे जिल्ह्याच्या 1.5, लोकसंख्या 30-35 लाखाच्या आसपास, तरी सगळ्यांचं चित्त तिथे सगळ्यांनाच हवी. इस्लाममध्ये मक्का आणि मदिना इथल्या मशिदींना जे स्थान आहे त्याच्या बरोबरीने, त्याच्या लगेच नंतर जवळजवळ बरोबरीने जेरुसलेम मधल्या मशिदी आणि गेल्या 1000 वर्षातल्या इतिहासातले जे वेगवेगळी ठिकाणं आहेत जेरुसलेमच्या आसपासची त्यांना महत्व आहे. त्यामुळे जेरुसलेम ताब्यात पाहिजे. 20वे शतक सुरू होताना डॉक्टर वाइझमान आणि डेव्हिड बेन गुरियन यांच्या नेतृत्वाखाली ज्यूइश समाजाने जेव्हा स्वप्न पाहणं चालू केलं पोलंड आणि रशियाचा दक्षिणेचा भाग, तेव्हा त्यांनी पहिल्या एका टप्प्यानंतर म्हणजे पहिलं महायुद्ध संपताना ठरवलं की युगांडा वगैरे काही नाही, दुसरं काही नाही, ज्यूइश होमलँड हे इस्रायलमध्येच निर्माण होईल. कारण की आम्हाला ईश्वराने, आम्ही चोजन फ्यू, ईश्वराच्या आम्ही निवडलेले लाडके आहोत. ईश्वराने सांगितलं की हे तुमच्या करताय, हा तुमचा दुधामादाचा प्रदेश, तो आमच्या ताब्यातून इसवी सनाच्या पूर्वीचं पहिलं शतक यावेळेला आमच्या ताब्यातून गेला, तो परत मिळवायचा. हे मुख्यतः पोलंड, शिमॉन पेरेस स्वतः पोलंड मधला होता, इझॅक राबिन, पुढे मेनाकिम बेगिन हा पंतप्रधान, हे सगळे पोलंड,
किंवा रशियाचा दक्षिणेचा भाग, इथे झारचे भयानक अत्याचार होत असत. ज्युईश समाज बुद्धिमान तर होताच होता आहे, तो व्यापारामध्ये पुढारलेला आहे, त्यामुळे संपत्तीनी नीट होता. त्यांनी ठरवलं की अरब शेतकऱ्यांच्याकडनं हा इस्रायल, जो अरबांच्या नेतृत्वाखाली मधली 1000 वर्ष ओळखला जात होता पॅलेस्टाईनचा प्रदेश म्हणून, त्या जमिनी विकत घ्यायचा. 1905 नंतर इस्रायलच्या प्रदेशात त्या जमिनी विकत घेण्याची प्रक्रिया चालू झाली. पहिलं महायुद्ध संपताना त्यावेळचा ब्रिटनचा सेक्रेटरी ऑफ स्टेट म्हणजे परराष्ट्र मंत्री लॉर्ड बाल्फोर यांनी एकाच वेळी ज्यूंना आणि अरबांना शब्द दिला की तुमचं पॅलेस्टाईनमध्ये तुम्हाला राष्ट्र देऊ, होमलँड. पॅलेस्टिनियन अरबांनाही इस्रायलमध्येच देऊ आणि ज्यू लोकांची जी मागणी होती त्यांना पण इस्रायलमध्येच देऊ. म्हणजे एक फ्लॅट दोघांना विकावा तसा उद्योग आहे. आता त्या फ्लॅटचा मालक कोण हे कसं ठरणार, तर ज्याच्या हातामध्ये AK-47, जो वेळेत शहाणा होतोय आणि बंदुकांची फैर झाडाला जो बिचकणार नाही. ज्युईश नेतृत्वाने हे वेळेत ओळखलं आणि संपत्तीचा वापर करून पहिल्या महायुद्धाच्या नंतर जगभर व्यापाराचे कॉन्टॅक्ट्स आपले वापरून शस्त्रास्त्र पण इस्रायलमध्ये आणणं चालू केलं. 2 महायुद्धांच्या मध्ये पॅलेस्टाईन हा ब्रिटिश मॅन्डेट म्हणजे ब्रिटिशांना तो प्रभुत्वाचा प्रदेश तुम्ही तो राखायचा असा म्हणून ठरवून दिलेला होता. डॉक्टर वाइझमॅन आणि नंतर डेव्हिड बेन गुरियन यांनी मनात पक्का प्रॅक्टिकल एक निष्कर्ष काढला की जर आपल्याला पॅलेस्टाईनमध्ये ज्युईश होमलँड निर्माण करायचं असेल तर हातात शस्त्र लागणार. वेगवेगळ्या संघटना उभ्या राहिल्या, त्या एकमुखी होत्या असं समजू नका. कोणी कमी आक्रमक होतं, कोणी जास्ती आक्रमक होतं. इझॅक राबिन, मोशे दायान, शिमॉन पेरेज, पुढे पंतप्रधान झालेला मेनाकिम बेगिन, त्यानंतर बेंजामिन नेत्यानाहू, हा नंतर आणखीन आता 1-2 वर्षापूर्वी पंतप्रधान होता. हे सगळे त्या 1940 नंतर जो जेरुसलेमच्या भोवती इस्रायलचा स्वातंत्र्य लढा झाला त्याच्यातले हे सहभागी सदस्य. दुसरं महायुद्ध झालं. याच्या दरम्यान अरब गरीब शेतकऱ्यांच्याकडनं फार मोठ्या प्रमाणावर ज्युईश समाजाने जमिनी विकत घेतल्या आणि कम्यून स्थापन केली. ज्युईश कम्यूनचं नाव आहे किबुत्झ. म्हणजे लोकांनी एकत्र राहायचं, एकत्र शेती करायची, सगळे एकत्र मालकी, साम्यवाद, कम्युनिझम असं त्याला नाव न देता हा लोकांच्या सहकार्यातून सगळा समाज एकत्र येऊन करतोय असे किबुत्झ. तरुण पिढी या किबुत्झवर लहानाची मोठी होत होती. 1940च्या आसपास इतर अरब देशांच्या नेतृत्वाला लक्षात येणं चालू झालं की पॅलेस्टाईन आपल्या हातातून निष्ठत चाललेलं आहे, केवळ जमिनी विकत घेऊन निष्ठत चाललेलं आहे आणि वेळेत जर शाणे झालो नाही तर पॅलेस्टाईन आपल्या हातातून जाणार आहे. पण अरब कुठे एक होते. अरबांची राज्य वेगवेगळी होती, जे राष्ट्र म्हणून अस्तित्वात आलं होतं तेही वेगवेगळं होतं. 20व्या शतकामध्ये जसा ज्यू राष्ट्रवाद उदयाला आला तसा पॅन अरब म्हणजे अरब राष्ट्रवाद सुद्धा उदयाला आला, पण तो एकमुखी नव्हता. आता आपण ज्याला इराक म्हणून ओळखतो त्याचा राजा होता राजा फैसल. सिरिया, जॉर्डन, उत्तरेला लेबनॉन, इजिप्त, लिबिया, अल्जेरिया हे सगळे देश अरब प्रभुत्वाचे देश, सौदी अरेबिया हे सगळे अरब प्रभुत्वाचे देश होते. त्यांच्यामध्ये राजेशाही होती पण ते एकमुखी नव्हते. पॅलेस्टिनी अरबांना एकमुखी नेतृत्व नव्हतं आणि ध्येय नव्हतं. ज्यू एकत्र झालेले होते. संपत्ती, बुद्धिमत्ता, संघटना, व्यावहारिक विचार याच्या आधारे शस्त्रास्त्र गोळा करून त्यांनी ठरवलं होतं पॅलेस्टाईनमध्ये आपलं राष्ट्र निर्माण करायचं. दुसऱ्या महायुद्धानंतर हा प्रश्न युनायटेड नेशन्सकडे गेला. युनायटेड नेशन्सची ज्युईश नेतृत्व वाट नाही बघत बसलं. त्यांनी ठरवलं होतं इथे आमचं नॅशनल होमलँड. 14 मे 1948 ला युनायटेड नेशन्सने एक ठराव पण संमत केला आणि पॅलेस्टाईनचे 2 भाग केले. ही जी जॉर्डन नदी वाहत जाते तिच्या काठावरचा काही भाग पॅलेस्टिनी अरबांना म्हणून दिला आणि उरलेलं जेरुसलेम, तेल अवीव, हैफा नावाचं बंदर भूमध्य समुद्रातलं अशी एक चिंचोळी पट्टी ज्यूंना त्यांचं राष्ट्र म्हणून दिलं. 14 मेला अरब आणि ज्युईश दोघांच्याही नेतृत्वाने हे धुडकावून लावला हा ठराव आम्हाला मान्य नाही, कारण हवं ते सगळं पॅलेस्टाईन हवंय. दोघांनी धुडकावून दिलं. युद्धाला तोंड फुटलं आणि अरबांची सरसहा पराभव झाला. टिकू शकले नाही. जेरुसलेम करताची चित्तथरारक लढाई झाली पण टिकू शकले नाही. इस्रायलची स्थापना 14 मे 1948 स्थापना होतानाच युद्ध झालं. मग जी भोवतीची अरब राष्ट्र होती याच्या एकामागून एक नेतृत्वानी चढ्या आवाजामध्ये घोषणा केल्या अफजल खान टाईप की आम्ही इस्रायलला मान्यताही देत नाही आहोत आणि भूमध्य समुद्रात त्यांना ढकलून देऊ. त्यानंतर 4 युद्ध झाली.
1948 1956चं युद्ध सुएझ कॅनॉलच्या प्रश्नावरून झालं. 1966 त्याला 6 डे वॉर, 6 दिवसांचं युद्ध म्हणतात. आणि नंतर 1973 भोवती अरब देशांचा महासागर पसरलेला आहे, एवढंसं टिसभर इस्रायल. पण सर्वच्या सर्व युद्धांच्या मध्ये अरबांचा पराभव झाला. छोटा अपवाद म्हणायचा झाला तर 1956 ब्रिटन, फ्रान्स आणि इस्रायलने एकत्र येऊन सुएझ कॅनॉल ताब्यातच घ्यायचं ठरवलं होतं. त्यावेळी मात्र अमेरिकेने मध्यस्थी केली. ब्रिटन, फ्रान्स आणि इस्रायलला पाऊल मागे घ्यावं लागलं. त्यामुळे सुएझ कॅनॉल ताब्यात घेता आला नाही. त्याला युद्धातला पराभव नाही म्हणत, तो डिप्लोमसी, आंतरराष्ट्रीय राजकारणातला डिप्लोमसी. अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष आयसेनहॉवर यांनी मध्ये पडून ब्रिटन आणि फ्रान्सला माघार घ्यायला लावली. पण 1966 6 दिवसांचं युद्ध आहे. इस्रायलची त्यावेळी पंतप्रधान होती इस्रायलची पोलादी स्त्री गोल्डा मायर. युद्ध ज्या वेळेला चालू झालं त्यावेळेला एका वेळी इस्रायलच्या भोवतीच्या सगळ्या अरब देशांनी हल्ला चढवला. आणि हा तर प्रसंग मी इतर अनेक संदर्भांमध्ये मला चित्तथरारक वाटतो म्हणून सांगत आलोय. युद्धाच्या आदल्या दिवशी सिरियाचा राजा आपल्या चढ्या सुरामध्ये गोल्डा मायरला म्हणाला की आमचे रणगाडे दमास्कसहून तेल अवीवला धडधडत जातील. वी विल क्रिएट अ हायवे फ्रॉम दमास्कस टू तेल अवीव. दमास्कस ही सिरियाची राजधानी. तेल अवीव म्हणजे तुका म्हणे त्यातल्या त्यात थोडीशी लांब, थोडं लांब, शत्रूच्या सीमेपासून लांब असावं म्हणून तेल अवीव भूमध्य समुद्राच्या जवळ पश्चिमेकडे तिथे राजधानी बसवलेली होती. आणि चढ्या सुरामध्ये सिरियाचा राजा म्हणाला की आम्ही हायवे निर्माण करू दमास्कसून तेल अवीव. गोल्डा मायरने एका वेळी 2 गोष्टी केल्या. युद्ध सुरू होणार म्हटल्यानंतर युद्धकालीन राजधानी म्हणून गोल्डा मायरनी तेल अवीव बदलून राजधानी जेरुसलेम मध्ये आणून ठेवली. छाताडावरच, शत्रूच्या उरावरच. जेरुसलेमचा सुमारे 2/3 भाग अरबांच्या ताब्यात आहे, 1/3 भाग इस्रायलच्या ताब्यात आहे. तो जो 1/3 भाग तिथेच आणून राजधानी बसवली की तुमच्या जवळच आणून ठेवतो. जेरुसलेम ही जॉर्डन नदीच्या किनाऱ्यापासून अगदी जवळ येतं. आणि एवढं लांब तुम्हाला हायवे करायचा आहे ना दमास्कस पासून आमच्या राजधानी लांब कसं ना, आम्ही येतो जवळ. म्हणून युद्ध फुटणार, कळत होतं युद्धाला तोंड फुटणार. राजधानी आणून तिथे उरावर बसवली. गोल्डा मेअरने आणखी एक भन्नाट काम केलं. ते म्हणजे हा सिरियाचा राजा जेव्हा सांगत होता आम्ही दमास्कसून तेल अवीव पर्यंत हायवे निर्माण करू, त्यावेळेला गोल्डा मेअरने राजाला सांगितलं की प्लीज रिमेंबर दॅट द सेम हायवे लीड्स फ्रॉम तेल अवीव टू दमास्कस. 6 दिवसांचं युद्ध 1966 साली चालू झालं. त्याच्या पहिल्या दिवशी इस्रायली एअरफोर्सनी सर्व अरब देशांचे सगळं विमानतळ हँगरमध्ये उद्ध्वस्त केलं. एकही अरब विमान आकाशात उड्डाण करू शकलं नाही. पहिला दिवस, पहिल्या काही तासांमध्ये इस्रायली एअरफोर्सने हल्ले करून सिरिया, लेबनॉन, इजिप्त यांच्या विमानतळांवर हल्ले करून त्यांची विमानं उड्डाणाच्या आधीच उद्ध्वस्त केली. मग त्यांनी सिनाई पेनिन्सुला म्हणजे तो सुएझ कॅनॉलच्या काठावर येणारा इस्रायलच्या दक्षिणेला, खरं म्हणजे एरवी इजिप्तच्या ताब्यात, आता आपण त्याला गाझापट्टी म्हणून ओळखतो, तो ताब्यात घेतला. शहरं वसवली, विमानतळ निर्माण केले. पुढच्या ज्या घटना आपण ऐकणार आहोत ते विमानतळ याच भागातले. सिनाई पेनिन्सुलामध्ये एट्झिऑन नावाचं गाव आहे. ते गाव म्हणजे तो एअरफोर्सचा बेस आहे. IAF इस्रायली एअरफोर्सचा बेस आहे. त्याचं नाव आहे बीर शिबा एअरफोर्स. या एअरफोर्सचाच पुढे ज्या कारवाया आपण सांगणार आहोत त्याचा इस्रायलने वापर करून घेतला. उत्तरेला गोलन टेकड्या, पुढे लेबनॉन, ख्रिश्चन आणि मुसलमानांच्या आपसात दंगली चालू झाल्या तेव्हा फुटला. दहशतवादी कारवाया चालू झाल्या. या वेळेला 1966 आणि त्याच्या आसपास जगाची वाटणी 2 वैचारिक तंबूंमध्ये होती. भांडवलशाही विरुद्ध साम्यवादी, अमेरिके आणि नेटो देश विरुद्ध रशिया आणि साम्यवादी देश, वॉर्सा पॅक्ट. यामध्ये इस्रायलला अर्थात अमेरिकेचं बॅकिंग, त्यामुळे अरब देशांना, भोवतीच्या अरब देशांना रशियाचं बॅकिंग. 1973 मध्ये रशियाने पुरवलेल्या शस्त्रास्त्रांचा वापर करून इस्रायलची दिवाळी, ज्यूइश दिवाळी म्हणजे त्यावेळेला सगळं देश सुट्टीवर असतो. सणाचं नाव आहे योम किपूर. या ऐन सण, ऐन सगळे सुट्टीवर असण्याच्या दिवशी अत्यंत नकळत इस्रायलवर हल्ला झाला. हे वर्ष 1973 आहे. झालेल्या सगळ्या लढांच्या मध्ये एकच वेळ अशी आहे की जिथे इस्रायलची खूप पिछेहाट झाली. आणि एक वेळ अशी आहे की जेव्हा विशेषतः उत्तरेकडून जो हल्ला होत होता, इस्रायलला उत्तरेला नैसर्गिक संरक्षण जे काही छोटंसं थोडंसं कविना ते आहे गोलनच्या टेकड्या. गोलनच्या टेकड्या, त्या गोलनच्या टेकड्या सगळ्या सिरियाचं सैन्य जिंकत जिंकत आलं. ते शेवटच्या शिखरावर होतं. म्हणजे आता जर उतरलं
फक्त खाली सगळा सपाटीचा प्रदेश आणि उरलेलं इस्रायल लोण्यामधून सुरी जशी न्यावी तितक्या सहजपणे जाऊ शकेल अशी ती एकच वेळ अशी आहे की जेव्हा इस्रायलनी त्यांची अण्वस्त्र तयार ठेवली होती. त्यावेळपर्यंत इस्रायलचा अण्वस्त्रांचा कार्यक्रम गुप्त होता. तो फ्रान्सच्या मदतीने झाला होता. आंतरराष्ट्रीय युनायटेड नेशन्सचे जे कमिशन आहे, ॲटॉमिक एनर्जी कमिशन, यांनी इस्रायलच्या अण्वस्त्र कार्यक्रमाची पाहणी केली होती. डिमोना नावाचं ठिकाण आहे, तिथे इस्रायली हे न्यूक्लिअर रिॲक्टर्स आहेत. ॲटॉमिक एनर्जी कमिशनच्या सदस्यांनी डिमोनाला येऊन इस्रायली आण्विक कार्यक्रमाची पाहणी केली होती. टीव्हीच्या शो करता जसा सेट लावावा तसा एक कृत्रिम सेट इस्रायली सरकारने ॲटॉमिक एनर्जी कमिशनच्या माणसांसाठी दाखवला की हा आमचा अण्वस्त्र कार्यक्रम. कमिशननी सर्टिफाय केला की हा शांततामय कार्यक्रम आहे, हा अण्वस्त्रांचा नाही. प्रत्यक्ष जिथे ते दाखवण्यात आलं त्याच्या 10 मजले खाली भुयारामध्ये इस्रायलचा अण्वस्त्र कार्यक्रम चालू होता. फायनली 1973 युद्ध जड गेलं. जो सुप्रसिद्ध इस्रायली एअरफोर्स आहे त्याच्यावर मात करणारं मिसाईल रशियाने पुरवलेलं तर अरब देशाने. मिसाईलचं नाव सॅम म्हणजे सरफेस टू एअर मिसाईल, जमिनीवरून सोडलेलं पण ते विमानाचा वेध घेणारं. ते अचूक वेध घ्यायचं कारण ते विमानापेक्षा फास्टेस्ट जे 1973 सालातले F-14 हे उपलब्ध वर्षन होते 1973 सालातली, त्यापेक्षा वेगात जाईल असं हे सॅम मिसाईल होतं. ते होतं हिट सीकर मिसाईल. हिट सीकर म्हणजे विमान जेव्हा आकाशातनं जात असतं वेगाने, त्याची इंजिन्स चालू असतात, त्यांनी उष्णता निर्माण होते. त्यामुळे एकदा ती उष्णता झिरो केली, झिरो इन रडारवर पकडली आणि मिसाईलला कमांड देऊन सोडलं की ते मिसाईल त्या विमानावर जाऊन आदळेपर्यंत त्या विमानाचा पाठलाग करतं. 1973च्या लढाईमध्ये इस्रायलची धाड एकामागून एक विमानं कोसळली. 11 जेट्स, 11 फॅन्टम जेट्सचं जर स्क्वाड्रन आकाशात गेलेलं आहे तर त्यातली 9-10 उद्ध्वस्त झाली आणि उरलेला उद्ध्वस्त होऊ नये म्हणून कसाबसा मागा आला आणि जमिनीवर उतरला. ही वेळ 1973 मध्ये इस्रायलवर आलेली होती. ती एकच वेळ अशी आहे की जेव्हा इस्रायलने ठरवलेलं होतं की आता जर उरलं नाही तर अणुबॉम्ब टाकू, शेवटचं बचावाचं शेवटचं. पण कशीबशी ती लढाई थांबली आणि त्यानंतर अरब देश आणि विशेषतः पॅलेस्टाईन मधले जे अरब निर्वासित होते यांनी ठरवलं की आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या पेचामुळे युद्ध करून इस्रायलवर मात करता येणार नाहीये. मग दहशतवादी संघटना आणि त्यांनी कुठे इस्रायलचं विमान पळवून ने, कुठे जहाज ताब्यात घे, कुठे माणसांच्या कत्तली कर, हे उद्योग चालू केले. ते वाढलं पुढे 1973च्या पुढे.